भारतीय आंबा जगभरात भारी. यंदा मुंबईतून अमेरिकेत तब्बल 567 टन आंब्याची निर्यात. जपान, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलियातही निर्यात सुरू. मनमाड शहरात महावितरणाचा अजब कारभार. बांगड्या विकणाऱ्याला पाठवलं 4 लाखांचं वीज बिल. भंडाऱ्यात नालेसफाईच्या कामाला वेग. शहरात मान्सून पूर्वतयारी. पावसाळ्यात पाणी साचून जनजीवन विस्कळीत होऊ नये यासाठी प्रशासनाचे प्रयत्न. बीड शहरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा. एका दिवसात 100 वाहन चालकांवर कारवाई. देशातून हळूहळू पेट्रोल डिझेल होणार हद्दपार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून संकेत. आपण स्वतः इलेक्ट्रिक आणि हायड्रोजन कार वापरत असल्याची गडकरींची माहिती. दादर स्थानकातील फलाटांचे क्रमांक बदलणार. मध्य रेल्वेच्या पहिल्या फलाटाला मिळणार 8वा क्रमांक. प्रवाशांचा गोंधळ लक्षात घेत निर्णय. मुंबईतल्या दादर, माटुंगा आणि प्रभादेवीत आज पाणी पुरवठा बंद. दुरुस्तीच्या कामामुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम. बीड जिल्हा रुग्णालयात आरोपीचा दारू पिऊन राडा. परिचारिकेला मारहाण. कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. मुंबई नाशिक महामार्गावर भरधाव कारनं एका व्यक्तीला चिरडलं. शरीराचे तुकडे होऊन व्यक्तीचा जागीच मृत्यू. वाहन चालक पसार. अकोल्यातील कमला नेहरू नगरात अल्पवयीन मुलाची चाकू भोसकून हत्या. किरकोळ वादातून हत्या करून आरोपी पसार. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. कर्नाटकात आज मंत्रिमंडळाचा विस्तार. सिद्धरामय्या सरकारच्या मंत्रिमंडळात आज 24 मंत्री घेणार शपथ. मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी आणि ईदगाह मशीद प्रकरणाची सुनावणी आता अलाहाबाद उच्च न्यायालयात होणार. सर्व प्रलंबित खटले उच्च न्यायालयाकडे वर्ग करण्याचे आदेश. दोन हजारांच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या आरबीआयच्या निर्णयाविरोधात जनहित याचिका. दिल्ली उच्च न्यायालयात सोमवारी होणार सुनावणी. यंदाच्या वर्ल्ड कपचं यजमानपद भारत भूषवणार. बीसीसीआयकडून तयारी सुरू. आज होणाऱ्या बैठकीत वेळापत्रकावर चर्चा. आणि आयपीएल 2023चा अंतिम सामन्याच्या दिवशी समारोप समारंभाचं आयोजन. रॅपर किंग आणि रॅपर डिवाइन करणार दमदार परफॉर्मन्स.